आपली मराठमोळी सिग्नेचर रेसिपी म्हणजे पिठलं. पण मी आज ती एकटी नाही करणार आहे. आपल्याकडे आलाय एक पाहुणा, अभिनयाचे सुपरस्टार अशोक सराफ यांचा मुलगा आणि तितकाच गुणी शेफ अनिकेत सराफ. ये अनिकेत. नमस्कार अर्चना. नमस्कार नमस्कार, वेलकम. अनिकेत एक उत्तम शेफ आहे आणि तो इंटरनॅशनल रेसिपी एकदम अप्रतिम करतो. पण आज मी त्याच्यासाठी खास एक मराठमोळी रेसिपी बनवते आहे, पिठलं. माझी आई खूप खुश होणार आहे बघून, कारण मी आयुष्यात कधीच पिठलं खाल्लं नाहीये. तिने खूप प्रयत्न केला लहानपणी मला पिठलं द्यायचा, पण ते कधी मला आवडलं नाही. तर आज बघूया तुमचं पिठलं मला किती आवडतं ते. तेल गरम करूया. हा, साधारण तेल जरा जास्त घालायचं, म्हणजे 3 ते 4 टेबलस्पून. तेल तापलंय. आता आपण ह्याच्यात जिरं घालूया थोडंसं. आता आपण हे जो पेस्ट केलेली आलं लसूण हिरवी मिरची ती घालूया. आणि आता कांदा घेतला आपण इकडे. साधारण 1 ते 1.5 कांदा आहे हा, बारीक चिरलेला. त्यानंतर कोथिंबीर माझ्या आवडीची. अरे वा. म्हणजे मी फोडणीलाही ती घालते कधी कधी, खूप छान स्वाद येतो त्याचा. तर मला मीठ, चवीप्रमाणे मीठ. हो तेच म्हटलं, मी म्हटलं एवढं मीठ घालणार? एवढं नाही घालणार आहे. थोडीशी हळदी पावडर, एक अर्धा चमचा. मसाला. हा कसला मसाला? हा मिक्स मसाला, म्हणजे आपल्या घरी जो साठवणीतला मसाला असतो हा, तो तुम्ही घ्यायचा. अच्छा. साधारण आपण 1 टेबलस्पून घेतलाय हा मसाला. तर थोडासा हा कांदा होऊन द्यायचा आहे. अनिकेत, तुझ्या घरी तू कुक करतोस का आई कुक करते? करतो मी, कधी कधी जेवण बनवतो घरी, पण काय आहे ना, टीव्ही वरती स्क्रीनवरती चांगलं दिसण्यासाठी घरात सगळ्यांची कधी ना कधीतरी कुठलं तरी डाएट सुरूच असतं. त्याच्यामुळे माझं बटर आणि तेल आणि साखर आणि मैदा आणि चीज घातलेलं जेवण जरा रोज रोज तर चालत नाही. त्याच्यामुळे रोज आमच्या घरी होतं मराठी जेवणच, आणि ते मला खूप आवडतं खायला. चवळी, चण्याची डाळ, याची कोबीची भाजी, फ्लावरची भाजी, ह्या गोष्टी मला खूप आवडतात खायला. आणि माझी आई खूप सुंदर जेवण बनवते. तिला जरी सकाळी 5 वाजता 6 वाजता घरातून निघायला लागलं तरी ती जेवण बनवून निघते. ओके. आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्यामुळे घरातलं जेवण खायची खूप आवड आणि सवय दोन्ही आहे. आणि मला वाटतं आता तुझं नंतरचं एक सरप्राईज असणार आहे आईसाठी, की तू पिठलं करून आईला देणार आहे. हो हो, पिठलं तिला मी करून देणार आहे. आणि पहिलं म्हणजे मी ते पिठलं खाल्लं हेच तिला जेव्हा कळणार आहे, ती खूप खुश होणार आहे. बरं, आता मला चण्याचं पीठ दे. ते आता मी यात घालते. साधारण एक म्हणजे अशी मीडियम साईजची वाटी घेतलेली आपण. हे थोडंसं ढवळून घ्यायचंय. आता मला पाणी दे. आता तुम्हाला लागेल तेवढं, म्हणजे पिठलं म्हणजे अगदी आपल्याला पातळही नाही करायचंय आणि एकदम घट्ट पण नाही, झुणक्यासारखं पण नाही करायचंय. व्यवस्थित मिक्स करून द्यायचंय. कारण त्याला गुठळ्या वगैरे होत्या का, म्हणजे ज्या आपल्या गुठळ्या म्हणजे सुरुवातीला काय झाल्या असतील त्या व्यवस्थित छान अशा मोडून घ्यायच्या. आणि उकळायचं. हे उकळायचं, म्हणजे पाणी अजून थोडंसं मी घालणार आहे. आणि मग हे वाफेवर शिजवायचं आणि मध्ये मध्ये बघायचं, कारण चण्याचं पीठ मेन शिजलं पाहिजे, तरच तर तुम्हाला पिठलं तुमचं ते चांगलं होतं. नाहीतर मग तुम्हाला नाही आवडत ते. बरं अनिकेत, तुझ्या घरच्यांना कुठचा पदार्थ आवडतो तू केलेला आई वडिलांना? त्यांना खरं म्हणजे मी केलेलं सगळंच आवडतं. पण ते सगळं किती हेवी म्हणत संपवतात, पण भरपूर त्याला नाव देत संपवतात. माझ्या वडिलांना मी केलेलं चॉकलेट ब्राउनीज खूप आवडतात आणि त्यांना ते खायच्या नाही आहेत असं माझी आई नेहमी म्हणत असते. तरी ते असा एक तुकडा कुठून तरी घेऊन असा चोरून खातात. आणि ते मी त्यांना देऊन देतो असं त्यांच्या खोलीत जाऊन, की हा घ्या एक थोडा. सांगणार नाही मी आईला की तुम्ही खाल्लात म्हणून. आणि माझ्या आईला तर मी जे काय बनवतो ते सगळंच आवडतं. हो. आता हे थोडंसं असं घट्ट झालं ना, अजून मी थोडंसं पाणी घालणार त्याच्यामध्ये. आणि मग आता आपण स्टीम द्यायची त्याला. अच्छा. मला सांग अनिकेत, तुझी स्पेशालिटी कुठची आहे? आता तसं स्पेशालिटी म्हटलं तर मी शिकलो आहे फ्रेंच फूड. अच्छा. पण मी करतो तसं युरोपमधलं बरंचसं जेवण, मग थोडंसं साऊथ ईस्ट एशियन पण, कधी कधी अमेरिकन जेवण पण. पण एकदम आवड आणि स्पेशालिटी म्हटली तर ती गोडाची. म्हणजे सगळं जे काही डिझर्टचे कुठलेही प्रकार असो, मग तो केक असो का इक्लेअर्स असो का ते आईस्क्रीम्स असो का काहीही असो, ते सगळे गोडाचे प्रकार करायला मला खूप आवडतं आणि ती माझी स्पेशालिटी पण आहे.
आता आपल्याला ह्याला स्टीम द्यायची आणि एक 5 ते 10 मिनिटं वाट बघायची, कारण ते चण्याचं पीठ अगदी प्रॉपर शिजलं पाहिजे आणि ते शिजल्यावर थोडंसं फुलतं. तोपर्यंत मला एक सांग, बाबांचे सगळे चित्रपट खूप सुंदरच असतात, प्रश्नच नाही. म्हणजे त्यांची ॲक्टिंग खूपच छान असतात सगळे चित्रपट. पण तुला आवडलेला कुठचा एखादा चित्रपट? तर मला त्यांचा सर्वात आवडलेला चित्रपट म्हणजे जो अख्खा महाराष्ट्र म्हणेल की त्यांचा सर्वात आवडलेला चित्रपट आहे अशीही बनवा बनवा बनवी. बरोबर, एकदम छान. त्याचा तो कितीही वेळा लागू दे टीव्ही वरती का युट्यूब वरती का CD वरून, तो मी बघणार सुरुवातीपासून शेवटपर्यंत, नाहीतर कुठून मधून शेवटपर्यंत, पण तो मी बघणार. पण तो खरंच छानच समजतोच. तो मला सर्वात आवडतो. आणि आणि मला खूप आवडते हा तुझी. आईचा पण अशीही बनवा बरोबर, दोघं त्याच्यात आहेत. दोघं त्याच्यात आहेतच. तर हो, काहीही म्हटलं तरी मराठी चित्रपट म्हणजे माझ्यासाठी अशीही बनवा बनवी. गुड. मला वाटतं ऑलमोस्ट आपलं हे झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यावर जराशी कोथिंबीर दे मला. पुन्हा वरून आपल्याला थोडीशी घालायचीच आहे. हिरवा रंग मस्त दिसतो त्याच्यात. तो पिठलं तयार आहे. आता आपण काढून घेऊया ते डिश मध्ये आणि खाऊया. सुगंध खूप छान सुटलाय. म्हणजे आज पिठल्यावरती ताव मारणार. हो हो बिलकुल. आई खुश, आणि आई उद्या पिठलं करणार घरी. आई तेव्हा नाही म्हणायचं नाही. आई पहिला तुमचा व्हिडिओ बघणार आणि त्याच्यावरून करणार. थँक्यू. तशी माझी आई तुमची फॅन आहेच. खरंच? त्या रुचकर बेजनीचे बरेच एपिसोड बघतात. म्हणजे मी लकी आहे खूप. आणि गरम गरम पिठलं, त्याच्यावर मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि जेवण झालं. आज मी तुम्हाला थोडं वेगळ्या प्रकारचं पिठलं दाखवणार आहे, कुळथाचं पिठलं. आपण तेल गरम करूया. 2 टेबलस्पून आपण तेल घेतोय. तेल थोडं तापून द्यायचंय. तेल तापलेलं आहे. आपण इकडे आलं लसूण हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे, ते घालूया. साधारण मी 1 टेबलस्पून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इकडे घेतले 3 कांदे बारीक चिरून. आपण आता यात घालूया अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळदी पावडर, मीठ चवीप्रमाणे, थोडीशी कोथिंबीर. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा थोडासा मऊ होऊन द्यायचा आहे. कांदा मऊ होतोय तोपर्यंत आपण काय करूया, इथे आपण कुळथाचं पीठ घेतलेलं आहे, साधारण अर्धी वाटी घ्या. हे बाजारात तुम्हाला सगळीकडे मिळतं. पिठात आपण पाणी घालूया. आधी थोडंसंच घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळी होऊन द्यायची नाहीये. थोडं पुन्हा पाणी घालायचंय. एकदम जास्त पाणी नाही घालायचंय, नाही तर मग ते पातळ होईल. छान मिक्स करून घेतलंय बघा. ह्याच्यात कुठेही गुठळ्या नाहीयेत. असं छान स्मूथ झालं पाहिजे. आता आपण हे ह्या कांद्याच्या मिश्रणावर घालूया. यात थोडंच पाणी घालायचंय. यात आपण घालतोय 1 टीस्पून मसाला, कारण आपण अगोदर मिरची पण घातलेली आहे याच्यामध्ये. हा मिक्स मसाला आहे. तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला टाकू शकता. आणि आता हे छान मिक्स करायचंय. थोडंसं घट्ट होईपर्यंत त्याला हलवत राहायचंय. झाकण देऊया आणि एक 5 मिनिट त्याला स्टीम येऊ द्यात. तोपर्यंत वाट बघायची. बघूया पिठलं झालंय का. पिठलं तयार आहे. गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर. हे कुळथाचं पिठलं तुम्ही गरम गरम भाकरी, चपाती आणि भाताबरोबर खाऊ शकतात. आणि हे तुम्ही जरूर करून बघायचंय. पिठलं आणि झुणका हे एकदम आपले जवळचे पदार्थ आहेत. तर आज मी तुम्हाला पिठलं एक दुसऱ्या तऱ्हेने शिकवणार आहे. ते आहे ताकातलं पिठलं. हे 150 ग्रॅम मी बेसन घेतलंय आणि तेवढीच वाटी मी हे ताक घेतलंय. पण ताक एकदम आंबट नाही घ्यायचं.
थोडंसं गोडसर असलं पाहिजे. तर आधी आपण हे सगळं भिजवून घेऊया. एक वाटी मी ह्याच्यात ताक घातलंय, पण आता आपल्याला नुसतं ताक घालून हे मिक्स नाही करायचंय. आणखीन 3 वाटी आपल्याला त्याच्यात पाणी घालायचंय. हे चांगलं पातळसर व्हायला पाहिजे, कारण असं आपण घोळ करून घेतल्याने गुठळ्या होत नाहीये. गुठळी मोडेपर्यंत आपल्याला हे मिक्सिंग करून घ्यायचंय. हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर आपण आता फोडणी करूया. आता मी गॅस चालू करते आणि आता आपण फोडणी करून घेऊ. तेल जरा जास्तीच टाकायचं थोडं. प्रथम फोडणीत आपण 1 टीस्पून मोहरी टाकूया. नंतर 1 टीस्पून जिरं टाकते मी. अर्धा टीस्पून हिंग, कढीपत्ता थोडासा. त्यानंतर मी हे लसूण आणि आलं बारीक चिरून घेतलेलं आहे ते टाकते. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या त्या घालते मी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेचा करून घातला तरी चालेल, पण आलं लसूण बारीक चिरून घातल्याने त्याची चव छान लागते. आता हे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे ते आपण घालूया. कांदा आपल्याला एकदम लाल करायचा नाहीये, तर थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा आहे. कांदा आपला आता मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे. तर ह्यात आपण ही धणा मसाला जी पावडर आहे 1 टीस्पून ती घालूया. आता हा बेसनचा जो आपण घोळ केलेला आहे तो आपण याच्यात आता ओतूया. आणि एका बाजूने असं घातल्याने सतत आपल्याला ढवळत राहायला पाहिजे. स्वादानुसार मीठ घालू आपण. हे पिठलं आपण गरमीत खाऊ शकतो, कारण पोटाला हे पचायला खूप हलकं असतं आणि ताक घातल्याने तर आणखीनच जास्ती ते चांगलं असतं. पिठलं आपण घट्ट पण बनवतो, पण हे थोडंसं आम्ही पातळ करणार आहे, कारण भाकरी बरोबर वगैरे खायला खूप छान लागतं हे. आता आपण थोडीशी ह्याच्यात अर्धा टीस्पून हळद घालूया. आणि थोडीशी कोथिंबीर पण घालूया. हे पिठलं खायला खूप छान लागतं. हे आपलं पिठलं तयार झालेलं आहे. हे एवढं पातळसर असलं पाहिजे. थंड झालं की मग ते परत घट्ट होतं थोडं. खूप छान एकदम झणझणीत झालेलं आहे हे आपलं पिठलं. तर आपण हे आता ह्या भांड्यात काढून घेऊया. बाजरी ही गरम आहे आणि त्याकरताच मी तुमच्यासाठी बाजरीचं पिठलं दाखवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. हे मी बाजरीचं 1 कप पीठ घेतलंय आणि तेवढंच 1 कप मी दही घेतलंय. तर प्रथम आपण दही बोलमध्ये काढून घेऊया. थोडंसं मिक्स करून हे करूया आपण. 1 ग्लास मी पाणी घालते आणि मिक्स करते. आणि हे बाजरीचं पीठ आहे ना, ते आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊया.
ह्याच्या चांगल्या गुठळ्या मोडल्या पाहिजे. तर हा घोळ आपला तयार झालेला आहे. तर आपण पुढच्या तयारीला लागू. हा मी सॉसपॅन ठेवला आहे, तर गॅस चालू करते. आणि ह्यात आपल्याला एक 2-3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल आपलं तापलं आहे, तर आधी मोहरी घालते मी 1 टीस्पून. 1 टीस्पून जिरं घालते. हिंग अर्धा टीस्पून. कढीपत्ता 8-10 पानं. आणि ना ह्या 10 पाकळ्या मी लसूण ठेचून घेतलेला आहे, तो पण घालूया. तर सगळा मिक्स करून घेऊया असा. हे खोबऱ्याचे काप घेतलेत मी, सुकं खोबरं आहे, तर बारीक असे कापून घेतलेले आहेत. तर 1 टेबलस्पून हे आहेत, ते पण आपण घालूया. हळद अर्धा टीस्पून घालते. आणि हे तिखट आहे ते 1 टीस्पून घालते. तर हे सगळं आपण आता फ्राय करून घेऊया थोडं. आता या फोडणीमध्ये ना आपण 3 ग्लास पाणी घालून घेऊ. गॅस जरा मोठा करते. आपण ह्यातच ना आता मीठ घालून घेऊया. आणि ही मी 1 टेबलस्पून कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली, ती पण मी घालून घेते. आता पाण्याला उकळी आलेली आहे. तर हा जो आपण बाजरीचा घोळ करून ठेवलाय ना, तो आपण ह्याच्यात आता शिजवून घेऊया. ही आता आपल्याला 2-3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. हे एवढं पातळसर पाहिजे, कारण ते थंड झाल्यावर ना घट्ट होणार. पिठलं आपलं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग बोलमध्ये आपण हे पिठलं काढून घेऊया. असं हे आपलं बाजरीचं पिठलं तयार झालेलं आहे. ह्या थंडीत तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आज आपण गावाकडचा एक फेमस पदार्थ असा बघणार आहोत, ते म्हणजे रावण पिठलं. रावण पिठलं हे फार तिखट असतं, त्यामुळे मी जी रेसिपी दाखवणार आहे त्यामध्ये जे तिखटाचं प्रमाण आहे ते फार असणार आहे. तर चला बघूया आपण रावण पिठलं कसं करायचं ते. सगळ्यात अगोदर मी कढई घेतली आहे आणि आता मी गॅस पेटवते. 1 वाटी तेल घेते मी. रावण पिठल्याचं प्रमाणच ऍक्च्युली जेवढं तुमचं बेसन असतं तेवढंच तुमचं तेल आणि तिखट असतं. आपलं तेल छान गरम झालंय. आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडी मोहरी. मोहरी फुटली की आपण त्यामध्ये थोडा कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे. आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा घालणार आहोत, जो मी बारीक चिरून घेतला आहे. कांदा आपला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर. आता यामध्ये मी घालणार आहे, मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, ज्या जाडसर अशा कुटून घेतल्या, त्या मी यामध्ये घालते. यामध्ये साधारण मी 1 चमचा हिंग घालते. कांदा आता आपला लाल झालाय, त्यामध्ये मी पाऊण वाटी तिखट घालते. तिखट घालताना मी गॅस कमी केलेला आहे. तिखट घातल्यानंतर लगेच आपल्याला 1 वाटी बेसन घालायचं आहे आणि याला छान भाजून घ्यायचं आहे. आपल्याला तिखट घालताना काळजी घ्यावी लागेल की आपलं तिखट जळणार नाही. आपल्याला 3 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. बघा आपलं बेसन छान भाजलं जात आहे. आता अशाच वेळेस मी इथे थोडी कोथिंबीर घालते. अगदी थोडीच घालायची आहे आपल्याला त्याचा फ्लेवर येण्यासाठी. आता बेसन आपलं पूर्णपणे भाजून झाल्यावर त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. मी इथे 1 वाटी पाणी घातलं आहे. आपण अजून थोडंसं पाणी घालूया. मी
मी अगोदर 1 वाटी पाणी घातलं आणि नंतर अर्धी वाटी पाणी घातलंय, म्हणजे जवळपास आपण इथे 1.5 वाटी पाणी घातलं आहे. आणि इथेच आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आता पुन्हा एकदा आपण याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया. आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. वा, छान तेल सुद्धा सुटलं आहे आपल्या पिठल्याला. आपला झुणका आता रेडी झालेला आहे. कढई सुद्धा सोडतो आहे आणि तेल सुद्धा छान सुटलं आहे. आता आपण याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. मी गॅस बंद करतेय. हे पिठलं झुणक्यासारखं फार मोकळं सुद्धा नसतं आणि पिठलं एवढं पातळ सुद्धा नसतं. अगदी मीडियम कन्सिस्टन्सी असते याची. आणि इथे तयार झालं आहे आपलं झणझणीत असं रावण पिठलं. जे तिखट प्रेमी आहेत त्यांनी एकदा नक्की करून बघा.